नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनाचा पाऊस, मुख्यमंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14,000 कोटीच्या घोषणा करून गेले। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शिंदे यांच्या घोषणा काय करून गेले ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनाचा पाऊस, मुख्यमंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14,000 कोटीच्या घोषणा करून गेले। पहा, औरंगाबाद मराठवाडा नेहमीच विकासापासून दूर राहिल्याचा आरोप होतो। कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे मराठवाड्यांचा आर्थिक विकास देखील खुंटला आहे। अशातच प्रत्येक निवडणुकीपूर्वी मराठवाड्यांसाठी वेगवेगळ्या पॅकेजच्या घोषणा केल्या जातात, मात्र पुढे नेत्यांना याचा विसर पडतो। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य शासनाने मराठवाड्यासाठी 45,000 कोटीच्या पॅकेजची घोषणा केली होती। या घोषणेला आता 9 महिने झाले, मात्र यावर अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद झालेली नाही। आता मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पुन्हा मराठवाडा पाणी टंचाई बैठक घेतली, पण यावेळी त्यांना जुन्या घोषणांची आठवण करून देताच भर दुष्काळात त्यांनी आश्वासनाचा पाऊस पडला। बघा, मराठवाड्याच्या विकासासाठी प्रत्येक सरकार मोठमोठ्या घोषणा करतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील अशाच काही घोषणा करण्यात आल्या होत्या। पश्चिमी वाहिन्यातील पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी स्वतंत्र 14,040 कोटीची तरतूद केल्याची घोषणा देखील करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात याबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नाही। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर बैठक घेतली। यावेळी पुन्हा पाणी प्रश्नावर उपाययोजनाच्या घोषणा केल्या। बघा, एकूणच या ठिकाणी आश्वासनाचा जो पाऊस आहे तो पाऊस या मराठवाड्याच्या भागामध्ये पडलेला आहे असं जनतेचं या ठिकाणी मत आहे। बघा, मराठवाड्यासाठी यापूर्वी कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे। बघा, जिल्हानिहाय किती तरतूद होती। छत्रपती संभाजीनगर 2,000 कोटी, धाराशिव 1,719 कोटी, बीडला 1,133 कोटी आणि लातूरला 291 कोटी, हिंगोलीला 421 कोटी, परभणीला 703 कोटी, जालनाला 159 कोटी आणि नांदेड जिल्ह्यासाठी 760 कोटी ही जिल्हानिहाय तरतूद आहे। एकूण 7,086 कोटी कोणत्या विभागासाठी किती निधीचा घोषणा करण्यात आली होती तेही या ठिकाणी आपण पाहूया। जलसंपदा 21,580 कोटी 24 लाख, सार्वजनिक बांधकामासाठी 12,938 कोटी 85 लाख, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय 3,318 कोटी 54 लाख, नियोजनासाठी 1,708 कोटी 28 लाख, परिवहनासाठी 1,128 कोटी आणि 69 लाख, ग्रामविकास या विभागासाठी बघा 1,291 कोटी 44 लाख, कृषी विभागासाठी 709 कोटी 49 लाख, क्रीडा विभागासाठी 796 कोटी 38 लाख, गृह विभागासाठी 784 कोटी 45 लाख, वैद्यकीय शिक्षणासाठी तुम्ही पाहू शकता 498 कोटी 6 लाख। बघा, बजेट किती घोषणा केलेल्या होत्या। महिला व बाल विकासासाठी 386 कोटी 88 लाख, शालेय शिक्षणासाठी 490 कोटी 78 लाख, सार्वजनिक आरोग्य 35.37 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगर विकासासाठी 281 कोटी 71 लाख, सांस्कृतिक विभागासाठी 253 कोटी 70 लाख, पर्यटन विकासासाठी 95 कोटी 25 लाख, मदत पुनर्वसन 88 कोटी 72 लाख, वन विभागासाठी 65 कोटी 42 लाख, महसूल विभागासाठी 63 कोटी 68 लाख आणि उद्योग विभागासाठी 38 कोटी, वस्त्र उद्योगासाठी 25 कोटी, कौशल्य विकासासाठी 10 कोटी आणि विधी व न्यायासाठी 3 कोटी 85 लाख अशा पद्धतीने या सर्व विभागासाठी एवढ्या निधीच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या। मराठवाडा तसा नेहमीच विकासापासून दूर राहिला आहे। या मराठवाड्याने राज्याला
या मराठवाड्याने राज्याला नवे देशाला अनेक राजकीय नेतृत्व दिले आहे, पण जेव्हा या मराठवाड्याचा विकासाचा मुद्दा येतो त्यावेळी मराठवाड्यात पाऊस पडो ना पडो पण आश्वासनाचा पाऊस मात्र नक्की पडतो बघा, एकूणच अशा पद्धतीने शिंदे सरकारने मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनाचा पाऊस, मुख्यमंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14,000 कोटीच्या घोषणा करून गेले। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।